कधी विचार केलाय की घनदाट जंगलात एकटं हरवल्यावर काय होईल? आज आपण किरण पुरंदरे यांच्या उंबरझरा जंगलातील एका अशाच अविश्वसनीय अनुभवावर बोलणार आहोत. एक असा अनुभव जिथे निसर्गाचं मनमोहक सौंदर्य आणि त्याचा धोकादायक चेहरा दोन्ही एकाच वेळी समोर उभे ठाकले. मी इथे कोल्ह्यासारखा एकटाच होतो. किरण पुरंदरे यांचे हे एकच वाक्य आपल्याला थेट जंगलाच्या त्या घनदाट एकांतात घेऊन जातं. विचार करा, जिथे प्रत्येक पावलावर सावधगिरी बाळगावी लागते, कारण तुम्ही जरी एकटे असलात तरी खरं तर कधीच एकटे नसता. तर गोष्ट सुरू होते एका वन्यजीव अभ्यासकाच्या नेहमीच्या दिवसापासून. दिवसाची सुरुवातच झाली होती जंगलाच्या अगदी मध्यभागी, एका अशा लपणस्थळी, म्हणजे जिथून प्राण्यांना आपण दिसत नाही पण त्यांचं निरीक्षण मात्र करता येतं. जांभळाच्या झाडाखाली पाणवठ्याच्या जवळ बसून दिवसभर निसर्गाची वेगवेगळी रूपं अनुभवल्यानंतर लेखकाच्या मनात एक वेगळंच समाधान होतं. चला, आता परतायची वेळ झाली होती. पण त्यांना कुठे माहीत होतं की हा शांत दिवस लवकरच एक असं काही अनपेक्षित वळण घेणार आहे. पण निघण्याआधी एक शेवटचं महत्त्वाचं काम बाकी होतं: फील्ड नोट्स. त्यांनी त्या भागातल्या अविफोनाबद्दल, म्हणजे तिथल्या पक्षी जीवनाबद्दल सविस्तर नोंदी केल्या. आणि ह्या नोंदी म्हणजे काही फक्त छंद नसतो बरं का, तर हे जंगलाच्या आरोग्याचा आणि त्यात होणाऱ्या बदलांचा एक खूप महत्त्वाचा रेकॉर्ड असतो. आणि मग पितेझरी गावाकडे परतण्याचा प्रवास सुरू झाला. सागवान आणि मोहवृक्षांच्या त्या जाळीदार पानामधून चालताना शक्य तितका कमी आवाज करत लेखक पुढे जात होते. कारण जंगलात जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा प्रत्येक पानाची सळसळसुद्धा खूप महत्त्वाची असते. सगळं कसं शांत होतं आणि अचानक त्या शांततेचा भंग झाला. एक असा आवाज आला जो फक्त आणि फक्त धोक्याचीच सूचना देत होता. ख्या ख्या खो ख्याक. हा काय साधा आवाज होता का? नाही, हा होता वानराचा धोक्याचा इशारा. म्हणजे थेट मृत्यूच्या भीतीतून आलेला एक टाहोच होता तो, ज्याने लेखकाला अक्षरशः जागीच खिळून ठेवलं. आता बघा, जंगलात वानराचा धोक्याचा इशारा मिळणं म्हणजे ही सर्वात पक्की बातमी समजली जाते. याचा एकच सरळ अर्थ असतो: वाघ किंवा बिबट्या आसपासच कुठेतरी आहे. म्हणजे संपूर्ण कळपाने त्याला पाहिलं होतं आणि आता अख्खं जंगलच सावध झालं होतं. आणि तो इशारा खरा होता, कारण पायवाटेवरच त्यांना ताज्या विष्ठेचा पुरावा सापडला, ज्यावर निळसर जांभळ्या रंगाच्या माशा घोंगावत होत्या. आता काही शंकाच उरली नव्हती. एक मायावी बिबट्या याच वाटेवरून गेला होता आणि तो जवळपासच होता. आता विचार करा, अशा परिस्थितीत एखादा सामान्य माणूस काय करेल? नक्कीच घाबरेल. पण इथे लेखकाचा अनुभव कामी आला. ते जागीच थांबले. आधी वानर कोणत्या दिशेला पाहताय ह्याचा अंदाज घेतला आणि मग शांतपणे त्याच दिशेला लपलेल्या शिकाऱ्याला शोधायला सुरुवात केली. प्रत्येक हालचाल किती विचारपूर्वक होती बघा. चला, बिबट्याचा धोका टळला असं वाटत होतं. पण तेव्हाच एक नवीन संकट उभं राहिला. वाटेत एक गावकरी भेटला होता, तो पुढे निघून गेला आणि लेखक पुन्हा एकटे पडले. आणि नेमकं त्याच वेळी त्यांची पायवाटच नाहीशी झाली. त्यांना आठवतंय, लालसर तपकिरी पानांनी भरलेले एक सुंदर मोहाचं झाड. आणि हीच ठरली त्यांची शेवटची ओळखीची खूण. कारण या झाडाच्या पलीकडे पाऊल टाकताच त्यांच्या मनात एक भयानक जाणीव शिरली. मी वाट चुकलो होतो. सूर्य हळूहळू मावळत होता, जंगल आणखी दाट वाटू लागलं होतं आणि त्या एका क्षणात सगळं काही बदलून गेलं. भीतीची एक थंडगार लहर त्यांच्या संपूर्ण शरीरातून गेली. आणि मग डोक्यात प्रश्नांचं काहूर माजलं. आता काय करायचं? गाव किती दूर असेल? जायचं तरी कोणत्या दिशेला? आजूबाजूला फक्त झाडं आणि वाढणारा अंधार. दिशाहीन होण्याची ही भावना आहे ना, ती माणसाला आतून पोखरून काढते. म्हणजे संकट काही कमी होत नव्हती. बिबट्याचा धोका तर होताच, आणि त्यात भर म्हणून त्यांच्या पायाजवळ त्यांना अस्वलाची वाळलेली विष्ठा दिसली. ह्याचा सरळ अर्थ होता की एखादं अस्वल अन्नाच्या शोधात जवळपासच कुठेतरी भटकत होतं. एकीकडे अंधार आणि भीती वाढत होती, पण त्याच वेळी आशेचा एक छोटासा किरण दिसला. एका अनपेक्षित शोधाने त्यांना बाहेर पडण्याची पहिली संधी दिली. ते अक्षरशः वेड्यासारखे एका टेकडीवरून खाली धावत सुटले होते, फक्त कुठेतरी कसली तरी वाट सापडेल या एकाच आशेने. आणि तेव्हाच त्यांना ती दिसली, एक लाल मातीची पायवाट. आणि त्या लाल मातीवर होती एक चंदेरी रेष. अरे वा, ही तर सायकलच्या टायरची खूण होती.
विचार करा, त्या घनदाट जंगलाच्या मध्यभागी अशी खूण दिसणं म्हणजे काय? हा थेट पुरावा होता की जवळपास माणसं आहेत, गाव आहे. ही फक्त एक खूण नव्हती, ही तर जगण्याची आशा होती. आणि आता सुरू झाला तो सुरक्षितेकडे नेणारा शेवटचा निर्णायक प्रवास. शरीर जरी थकलेलं होतं, तरी एका नव्या आशेनं त्यांना पुढे जायला बळ दिलं. एका टेकडीच्या माथ्यावर पोचल्यावर अखेर तो आवाज कानावर पडला. लाऊडस्पीकरवर बोलणाऱ्या माणसांचा आवाज. कल्पना करा, तासनतास फक्त जंगलाचे गूढ आवाज ऐकल्यानंतर माणसांचा आवाज ऐकणं म्हणजे तो कोणत्याही संगीतापेक्षाही कितीतरी जास्त मधुर वाटला असेल. दिलासा आणि आनंद एकाच वेळी दाटून आले होते. आणि मग हळूहळू सगळं ओळखीचं दिसू लागलं. समोर राजाराम भलवींच्या शेतातला कंदील दिसला. केशव भलवींच्या लग्नाचा तो लाऊडस्पीकर आता स्पष्ट ऐकू येत होता. आणि दूरवर ती ओळखीची सुईहुडकी टेकडी. हो, ते घरी पोहोचले होते. शेवटी अंघोळ आणि पोटभर जेवण झाल्यावर खाटेवर निवांत पडून ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाकडे पाहताना शरीरातला तो थरकाप हळूहळू कमी झाला. आता वेळ होती त्या भयानक अनुभवावर शांतपणे विचार करण्याची आणि त्यातून काहीतरी शिकण्याची. आणि इतकं सगळं सोसल्यानंतर लेखक काय म्हणतात बघा. ते म्हणतात, अजूनही असं जंगल अस्तित्वात आहे जिथे आपण हरू शकतो. हे आपलं नशीबच नाही का? आणि हे खरंच आहे. कदाचित कधीतरी हरवल्याशिवाय आपल्याला स्वतःचा आणि निसर्गाचा खरा मार्ग कधी सापडतच नाही.